शेतकऱ्यांसाठी 6 ऑगस्ट सकाळच्या महत्त्वाच्या 15 झटपट बातम्या. अतिवृष्टीची मदत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी आवश्यक. शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी. शेतकऱ्यांनो 27,84,00,000चे अनुदान हवे तर ई-केवायसी आवश्यक. शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी. प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आव्हान. राज्यात 1.66 कोटी शेतकऱ्यांच्या खरीप पिकाला विम्याचे कवच. गतवर्षीच्या तुलनेत 4.42 लाख शेतकऱ्यांनी टाळला सहभाग. या आपत्तीसाठी मिळेल पीक संरक्षण. मराठा समाजाने भले पायाखाली चिरडले. नारायण राणे यांनी फडणवीसांच्या नव्हे तर मराठा समाजाच्या बाजूने बोलावे. मनोज जरांगे यांचा थेट इशारा. लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा. हायकोर्टाने योजनेविरोधातील याचिका फेटाळली. शिंदे सरकारला मोठा दिलासा. उजनी धरण आज प्लसमध्ये येणार. गेल्या 53 दिवसात 32 टीएमसीने वाढ. दौंडहून 1.5 लाख क्युसेस पाण्याचा विसर्ग. एका दिवसात 6% पाणी. जेवढी पेरणी तेवढा भरला पीक विमा. 4,87,000 हेक्टर क्षेत्राचा समावेश. आणखी 6 दिवसांची मुदत. संततधार पावसामुळे विमा क्षेत्र आणखी वाढणार. 5 वर्षानंतर झोपेतून उठले आणि महाराष्ट्र दौरा सुरू झाला. कोरोना काळात सुपारी पक्ष कुठेच दिसला नाही. आदित्य ठाकरेंचा काका राज ठाकरे यांच्यावर हल्ला. राज्यात पुन्हा जोरदार पावसाची बॅटिंग. 4 दिवस पावसाचा जोर राहणार. पंढरपूरमध्ये पुराचा धोका. नदीकाठच्या गावांना अलर्ट. शेळ्या मेंढ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग. पोलिसांनी जीव संकटात टाकून वाचवले 150 मेंढ्यांचे प्राण. अमित शहा यांचे अब्दालीचे वारसदार. अब्दालीसारखंच शहांचे पोट. अंबादास दानवे यांची घणाघाती टीका. फडणवीसांवरही साधला निशाणा. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही. माथी भडकवून राजकारण करण्याचे प्रयत्न. मराठा आरक्षणावर राज ठाकरेंचे मोठे विधान. पुण्यात पावसामुळे लाखोंचे नुकसान. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया 8 ऑगस्ट रोजी काढणार पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा.